शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज एक महत्त्वाची लक्षवेधी तुम्ही मांडताय, काय आहे ही लक्षवेधी? शेतकऱ्यांसंदर्भातली आहे, बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करतोय, खरं तर न्याय मिळेल का? जालन्यामध्ये जालना नांदेड हा समृद्धी महामार्ग हा होतोय आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत। गेले 66 दिवस शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत, विहिरीमध्ये उड्या मारतात। आज त्यांचं कोरड्या विहिरीमध्ये उड्या मारण्याचं आंदोलन आहे, तरीही प्रशासन तिथं जागा होत नाहीत। खरं तर त्या संदर्भाने मी आज लक्ष वेधणार आहे, मुद्दा मांडणार आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी जगाच्या पोशिंद्याला 70 दिवस उपोषणाला बसावं लागत असेल किंवा आंदोलन करावं लागत असेल तर ही फार गंभीर बाब आहे। जनसुरक्षा विधेयक खरं तर आता चर्चेसाठी येणारे या अधिवेशनामध्ये सुद्धा सत्ताधारी म्हणून भूमिका काय? कारण विरोधक म्हणतायत की आम्ही याचा पुरजोर विरोध करू, सडकून विरोध आमचा असणार आहे। नाही, आता विरोधकाचं कामच विरोध करणं आहे। आमचं काम आहे की हे चांगलं विधेयक कसं आहे हे सांगण्याचं, त्यामुळे आम्ही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करू। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र त्यांनी मेळावा घेतला। आता राज ठाकरे म्हणतायत की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणी सांगू नका, युतीबाबत काही भाष्य करू नका। संभ्रमात वाटतात राज ठाकरे यांची भूमिका नेमकी काय म्हणा? मला असं वाटतं की हे एकतर्फी प्रेम चाललेलं आहे। राज ठाकरे साहेबांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे युती म्हणताच येणार नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय राज ठाकरे यांचं एकतर्फी प्रेम आहे असं म्हणतात अर्जुन खोतकर। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।